ओम शांति। गुड इवनिंग। हीलिंग की ट्रेनिंग, ये 5 दिन का ट्रेनिंग का प्रोग्राम हमने यहाँ पर आयोजित किया। राजयोगा हीलर ग्रुप, आनंद ऋषि जी हॉस्पिटल का प्रिवेंटिव कार्डियोलॉजी डिपार्टमेंट और रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, इनके संयुक्त विद्यमान से इसका आयोजन किया गया। हीलिंग की ट्रेनिंग ये लेने के पीछे उद्देश्य ऐसा था कि आजकल देखा जाए तो बीमारियां बढ़ती ही जा रही है। ये कोरोना की महामारी तो आई हुई है, लेकिन उसके साथ साथ रोग प्रतिकार शक्ति कम होने के कारण फिर डायबिटीज है, हाइपरटेंशन है, कैंसर है, हार्ट के प्रॉब्लम्स है, एसिडिटी है, माइग्रेन्स है, जॉइंट पेन्स है, ये और ऐसे कई बीमारियां बढ़ती ही जा रही हैं। इसको अगर रोकना है तो हमें रोग प्रतिकार शक्ति को बढ़ाना आवश्यक है, हमारी इम्यूनिटी पावर को बढ़ाना आवश्यक है। और उसको मद्देनजर रखते हुए हमने ये हीलिंग की ट्रेनिंग, ये 5 दिन का प्रोग्राम यहाँ पर लिया। जैसे अनाउंसमेंट की बहुत अच्छा रिस्पांस मिला और कोरोना का भी समय है, इसलिए नजदीक नजदीक बिठा नहीं सकते, इसलिए फिर 2 बैचेस की, एक मॉर्निंग की और एक इवनिंग की। और ये 5 दिन में हमने क्या सीखा, तो हीलिंग यानी क्या होती है, हीलिंग पावर कहाँ होती है, उसको कैसे मोटिवेट करना है, एक्टिवेट करना है, जागरूक करना है, चैनलाइज करना है, और इसके कौन से लेवल पर हम कैसे कैसे कर सकते हैं, जैसे शारीरिक लेवल पर, मानसिक लेवल पर, सामाजिक लेवल पर और आध्यात्मिक लेवल पर। अगर शरीर में कोई प्रॉब्लम हो तो फोकस एनर्जी भी हम दे सकते हैं। समझो हार्ट का प्रॉब्लम है तो हार्ट को फोकस करना है, डायबिटीज का प्रॉब्लम है तो पैंक्रियास को फोकस करना है, तो ऐसी फोकस एनर्जी भी, ये भी हमने सीखा, इसकी विधि भी सीखी। और एडिशनल सीखा कि हम खुद एनर्जी को क्रिएट करके कैसे रेडिएट कर सकते हैं, कैसे प्रवाहित कर सकते हैं। तो इसका भी रिसर्च जो साइंस ने किया है उसकी भी हमने जानकारी ली। तो डिस्टेंट हीलिंग भी हम कर सकते हैं, तो इसकी भी विधि हमने जानी। फिर मास मेडिटेशन कर कर मास हीलिंग कैसा करना है, इसकी भी विधि जानी। तो यह सारी विधियां, सारे सिद्धांतों के साथ ये 5 दिन में ये हमने सबने स्टडी किए हैं। मेहमानों का स्वागत करते हैं। अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर महावीर कटारिया, इनका सम्मान करें। थैंक यू सो मच। कैंसर के तज्ञ है डॉक्टर प्रकाश जी गरुड़, इनका सम्मान कीजिए। मैं खुद डॉक्टर पद्मजा गरुड़, इनका सम्मान करती हूँ। डॉक्टर थोपटे सर, इनका सम्मान करें। आनंद ऋषि जी हॉस्पिटल के एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर डॉक्टर आशीष जी भंडारी सर, उनका सम्मान करें। अपना मनोगत यहाँ पर एक्सपीरियंस शेयर करने के लिए आ रहे हैं शिवाजी। आप सभी को यहाँ एक जो आनंद मिलता है, इसकी पूरी हकदार माननीय डॉक्टर सुधा कंकारिया जी, मैं उनका तहे दिल से बहुत शुक्रगुजार हूँ। ये बात हीलिंग का जो ये वर्कशॉप यहाँ 5 दिन में संपन्न होते जा रहा है, मेरा खुद का एक एक्सपीरियंस ऐसा है कि यहाँ आके मुझको जो आनंद प्राप्त होता है, वो आनंद मैं शब्द में बयान नहीं कर सकता। क्यों? यहाँ आप तो दृष्टिदाता हैं, आपने दृष्टिकोण दिया है। खुद को हील करने के लिए जो विधि आपने बताई, वो मैंने एक्सपीरियंस में महसूस की, एक्सपीरियंस किया उसका। और दूसरों को जो डिस्टेंस हीलिंग के माध्यम के रूप से, जैसे मेरी बहन है, मेरा भाई है, मेरी माताजी है, वो बीमार है, उनके लिए भी मैंने जो डिस्टेंस हीलिंग से जो कुछ सकाश उनको दे दी। तो ये जो एक्सपीरियंस उन्होंने जो किया, वो जो मुझे बता दिया कि सचमुच उसी टाइम हमें तेरी याद आई थी और हमें बहुत अच्छा लगा था। हम तेरे बारे में जो कुछ भी सोचते थे, क्योंकि मुझे भी शुगर का प्रॉब्लम था। गए 4 साल से मैं ये
जो बीमारी है शुगर की वो महसूस कर रहा था। 2-3 साल पहले मैम से मैं यहाँ आके राजयोगा मेडिटेशन का जो कोर्स था वो पूरा किया, शुरू में बेसिक कोर्स। वो पूरा होने के बाद मेरा जो शुगर लेवल था वो काफ़ी कम आया, समझो वो नॉर्मल हो गया। जैसे 7.9 उसका HbA1c था, वो अभी 6.1 है, विदाउट एनी मेडिसिन, ना गोली ली ना कहीं ट्रीटमेंट ली। मैं और भी ये ऐसे जो वर्कशॉप यहाँ होंगे और भी लोगों को मैं बताता हूँ कि भाई यहाँ आके आपका जो जीवन में जो दुख है वो पूरा की पूरा खत्म होता है। धन्यवाद, धन्यवाद, बहुत शुक्रिया। नमस्कार सगळ्यांना। माझा अनुभव असा आला आहे की 1 वर्षाखाली 21 दिवसची भट्टी केली होती, त्याच्यामध्ये आम्ही सामील झालो होतो। आमचं एक स्वप्न होतं की आमचं एक घर असावं आणि ते घर पण आमच्या समोर होतं। ते डोक्यामध्ये माइंडमध्ये होतं की तेच घर घ्यायचे आपल्याला, पण ते घर घेण्यासाठी आमची लेवल तेवढी नव्हती। पण आम्ही ज्यावेळेस 21 दिवसाच्या भट्टीमध्ये आलो, मॅडमने सांगितलं कंटिन्यू त्याचा विचार करायचा। त्यांनी जसे जसे ऑर्डर्स सांगितले आम्ही तसं करत गेलो आणि एक दिवस असं झालं की त्या घराची ऑफर आम्हाला आली। वो सब श्रोतेगण को मेरा विनम्र अभिवादन। मैं 3 साल पहले से सुधा दीदी के माध्यम से इस ईश्वरीय परिवार में जुड़ी हूँ और घर पे ही मुरली सुनती हूँ और घर पे ही हीलिंग भी करती हूँ और खुद का मेडिटेशन भी करती हूँ। और डिस्टेंट हीलिंग का भी मेरे मायके में 12 लोग हैं। 12 लोगों में से 10 लोगों को कोरोना हुआ था और मेरे पापा जो बचपन से उनको पोलियो था, जगह पे थे, 76 एज थी उनकी और वो खुद का खुद तो कुछ कर नहीं सकते थे। और मई के टाइम पे ये हुआ था, तब मैम ने शुरू किया था ये हीलर का, तो हम सब बहनों ने, सब लोगों ने डिस्टेंट हीलिंग दी। मेरे पापा के साथ मेरा भाई उनका सब कर रहा था, लेकिन सब लोग सिक्योर्ड है। 10 लोग जो 3 साल से बच्चे से लेके सब लोगों को हुआ था, लेकिन सब अभी अच्छे हैं, उनकी तबीयत भी बहुत अच्छी है। मैम आपको ही जो कल्पना बाबा ने दी, मैं लाख लाख धन्यवाद देती हूँ। हम लोगों ने, मेरी सारी सहेलियों ने और मेरे पूरे परिवार ने ये ऑनलाइन मेडिटेशन का भी किया है और हम लोग सब करते हैं और ऐसे ही आप सेवा भविष्य में भी देते रहे। थैंक यू वेरी मच। इस समारंभ में उपस्थित सभी मान्यवर, कांकरिया मैडम और उपस्थित ईश्वरीय परिवार, मैं पिछले करीब 2 साल से इस राजयोगा मेडिटेशन से जुड़ी हूँ। लेकिन पिछले साल मेरी 15 साल की बेटी जो बीमार थी, शुरू में उसको बहुत हेडेक हो रहा था। हमने नगर के, पुणे के सभी डॉक्टर को बताया, लेकिन वो हेडेक क्यों हो रहा है इसका कोई रीज़न नहीं मिला। और उसके बाद उसे बुखार आने लगा, तो बुखार के लिए एडमिट किया, उसका भी डिस्चार्ज होने पर भी वो बुखार क्यों आ रहा है इसका भी रीज़न नहीं मिल रहा था। तो यहाँ पर महाशिवरात्रि के दिन मैडम ने अमृतवेला मेडिटेशन हम करते थे और वो बहुत पावरफुल मेडिटेशन हुआ था। और मैं जब वो बीमार थी तो मैं मैडम से बात करती थी कि मैडम ऐसा हुआ नहीं क्या, उसका हेडेक नहीं रह रहा है, बुखार नहीं रह रहा है। उस टाइम समय समय पर मैडम तो उसको वाइब्रेशन देते थे। हम सभी भी जो मुरली में आते थे, मुरली के बाद मेडिटेशन होता था तो उसको विशेष वाइब्रेशन देते थे। लेकिन जब मैडम ने उसके रिपोर्ट देखे महाशिवरात्रि के दिन, तो उस दिन मैडम ने वो रिपोर्ट देखकर कहा कि इम्यूनिटी से रिलेटेड इसको कोई बीमारी है। और उसी दिन हमको नगर के एक डॉक्टर का पता चला, उन डॉक्टर को बताया तो मैडम ने जो बात कही थी वही बात डॉक्टर ने भी हमें समझाई। लेकिन उनका कहना था ट्रीटमेंट थोड़ी लॉन्ग टर्म की रहेगी, उसको दवाई लेनी पड़ेगी। तो हमने ट्रीटमेंट चालू की, लेकिन मैं तो रोज़ उसको वाइब्रेशन देती थी, मैडम ने बताया था, और समय समय पर यहाँ पर भी उसको वाइब्रेशन दिए जाते थे। लेकिन अभी पिछले महीने में उसका जो ब्लड का टेस्ट किया तो उसके सारे रिपोर्ट इतने नॉर्मल आ गए कि वो डॉक्टर भी बहुत खुश हो गए कि, और उसकी दवाइयाँ है वो दवाइयाँ भी बहुत कम हो गई है, वो खुद भी सेल्फ हीलिंग करती है। और अभी जो हीलर ग्रुप के द्वारा जो एनर्जी भेजी जाती है उसको, उनका भी मैं धन्यवाद करती हूँ, मैडम का भी धन्यवाद करती हूँ। और उसकी जो तबीयत में प्रोग्रेस है
तो सब बाबा की कृपा मानती हूँ। थैंक यू परमात्मा, थैंक यू मैडम, और थैंक यू ईश्वरीय परिवार और हीलर ग्रुप, थैंक यू। आइए वही जो नन्ही मुन्नी बच्ची आ जाइए जो बहुत बड़े प्रॉब्लम में थी लेकिन आज हमारे सामने खड़ी है, उनके लिए तालियां बजाइए। आइए मैं डॉक्टर कटारिया सर को विनती करती हूँ कि ये नन्ही बच्ची का सम्मान करें। तो यहाँ हीलिंग का कितना बड़ा फायदा होता कि जिसका डायग्नोसिस ही नहीं होता था लेकिन डायग्नोसिस भी हो गया, और हीलिंग प्लस मेडिटेशन प्लस मेडिसिन से वो अभी स्वस्थ हो गई। और इन्हें अचरज की बात है कि पूरे 5 दिन वो हमारे साथ है, उसने भी ट्रेनिंग लिया है। ये बहुत बड़ी बात है। ओम शांति एवरीवन। मेरे तो बहुत बड़े अनुभव है। ये कार्यक्रम खत्म हो जाएंगे तभी नहीं खत्म होंगे, पर लेकिन एक मेरे खुद की बीमारी से रिलेटेड है। मुझे मालूम नहीं था कि मेरा वॉल का प्रॉब्लम है। मेरे 2 बच्चे हैं, डिलीवरी भी नॉर्मल हो गई। बाद में ऐसा हो गया कि मैं अचानक मैं ऐसे चक्कर आके घर में पड़ी और एडमिट करना पड़ा। तो सब ECG ये वो किया, सिर्फ डॉक्टर ने आनंद ऋषि में बताया कि तुम 2D इको करो। अभी उधर पता चला कि मुझे वॉल की प्रॉब्लम है। शुरू में बहुत टेंशन, मुझे अभी ख्याल भी नहीं था कि इतनी बड़ी बीमारी होगी। बाद में पता चला कि टेंशन ट्रीटमेंट ली, पाल्पिटेशन ये वो सब होता ही रहता था, हेडेक, वीकनेस, मुझे वो मैं शब्दों में बयान नहीं कर सकती थी। और रात को सोई भी तो वो एक ही टेंशन, मुझे इतनी बड़ी बीमारी, मुझे इतनी बड़ी बीमारी। लेकिन बाद में पता चला मेरे फ्रेंड से कि इधर मेडिटेशन सेंटर शुरू है। अभी मैं खोज रही थी कि ऐसा मेरा दिमाग शांत रहे, कुछ ऐसे वैसे विचार ना ऐसे, अभी इधर कुछ है क्या। अभी हर दिन मुझे यही एक बात मन में आती थी और मैं खोजती रही, पर लेकिन मुझे मेरे फ्रेंड्स ने बताया कि इधर कांकरिया मैडम एक मेडिटेशन सेंटर है अभी आनंद ऋषि के पास, और उन्होंने भी और मैंने साथ में कोर्स किया। तो मैं इतना बोलूँगी, मैडम को स्पेशली थैंक्स। अभी मुझे एक भी गोली चालू नहीं है, मेरे सब रिपोर्ट नॉर्मल है। और मेरे जीवन में मुझे मेरे परिवार के साथ इतने हंसी खुशी से, कितना भी बड़ा टेंशन हो, कुछ भी प्रॉब्लम्स हो, मुझे ऐसा लगता है ये मेरे लिए नहीं है। और मॅडम म्हणजे मी असं म्हणे मॅडम मेरे लिए और परमात्मा मेरे लिए बहुत कुछ है, मैं शब्दों में नहीं बयां कर सकती। माझा एक साधारण 10 महिन्यापूर्वी BP एकदम हाय झाला होता, 190-200। साधारण 2 दिवस मी डॉक्टरकडे नाही गेलो, 2 दिवस असं मेडिकलमधून गोळ्या घेऊन आपलं काम चालू, पण ते काय टेम्परेचर काही कमी होईना, BP लो होईना। तर मग डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हटले आता अंडर ऑब्झर्वेशनमध्ये तुला ॲडमिट व्हावं लागेल। मग आनंद ऋषीजीमध्ये गेलो, तिथं एन्जिओग्राफी केली। एन्जिओग्राफीमध्ये 3 ब्लॉकेज दाखवले, 90, 80 आणि 70। डॉक्टर म्हटले आता इमिजिएट ऑपरेशन करावं लागेल तुझं। म्हटलं बरं। मग ते आता सगळ्या भावांनी यांनी तयारी केली, पण माझी स्वतःची मानसिक तयारी नसल्यामुळं मग मी त्या भाऊ तर काय ऐकायला तयार नाही। मग आईच्या मार्फत भावाला समजून सांगितलं। मग 15 दिवस कसं तरी पुढं ढकललं। त्याच्यामध्ये माहीत पडलं का मॅडम मेडिटेशनचं। मग मॅडमला भेटलो, मॅडमला सगळ्या फायली दाखवल्या। काय मॅडम पण हा नाही होणार, मला नाही ऑपरेशन करून टाक, पण माझी काय मानसिक तयारी होईना। मग मेडिटेशनचा 7 दिवसाचा कोर्स केला, पहिला बेसिक कोर्स। बेसिक कोर्समध्येच मला भरपूर काय फरक पडला। आणि त्याच्यानंतर मुरली मेडिटेशन केलं। पहाटे 4 वाजता उठून कंप्लीटली 21 दिवस न चुकता 21 दिवस पूर्ण मी पहाटे 4ला उठून ब्रह्म मुहूर्तामध्ये 21 दिवस पूर्ण हे केलं। आणि आज एकदम पूर्ण हे झालं, गोळ्या बंद आहे। फक्त एक
थोड्या दिवसासाठी डॉक्टर म्हटले बीपीची गोळी चालू ठेव, म्हणून ती चालू आहे. बाकी सर्व गोळ्या बंद आहे माझे. आणि एकदम ठणठणी रोज सकाळी जरा फिरायला जाणे. ओम शांति. मैं आकाश, आई एम ए स्टूडेंट होने के बाद सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट होता है कि सक्सेस होना है लाइफ में. सो तब स्टूडेंट की लाइफ में फेलियर्स भी आते, सक्सेस भी आती है, पर सबसे ज़्यादा हम सक्सेस के टाइम लाइक फेलियर्स के टाइम थोड़ा सा डरते कि हमारे आगे लाइफ में क्या होगा, यू नो. तो लाइक उस टाइम पे लाइक मेरा अभी ग्रेजुएशन कंप्लीट हुआ है, तो मैं ऑलवेज स्केयर होता था कि मेरे ग्रेजुएशन में लाइक अच्छे परसेंटेज आने चाहिए, लाइक 70s के अबो. तो लाइक उस टाइम पे मैं बहुत स्केयर हो गया था ऑनलाइन एग्जाम्स से. तो लाइक स्केर्ड हो गया. एंड देन फिर मैंने मेडिटेशन स्टार्ट किया था. लाइक मेरा 1 साल हो चुका है, मैंने ब्रह्म कुमार से मतलब यहाँ पे जुड़ गया हूँ. तो लाइक मैंने वन टाइम बीके शिवानी दीदी का वीडियो सुना था, थॉट मैनिफेस्ट, इट मीन्स संकल्प से सिद्धि. तो लाइक उस टाइम पे मैंने लाइक हर सब्जेक्ट में 12 मतलब चैप्टर्स थे. तो लाइक मैंने डिसाइड किया कि हर सब्जेक्ट का हम लोग समरी निकालेंगे एंड देन सिर्फ उसको रिवाइज करते रहेंगे. रिवाइज करते टाइम मैं बहुत नेगेटिव सोचता था कि अगर इसका लाइक लिटरेचर मतलब इसका मुझे कोई राइटर का नाम याद नहीं आया तो क्या होगा, या फिर बहुत सारी चीज़ें मेरे दिमाग में कॉन्स्टेंटली चलती रहती थी, हाउ कैन हैंडल इट दैट ऑल. सो लाइक दैट टाइम मैं ये सोचता था, सुबह उठ के मेडिटेशन ये करता था कि लाइक मेरा एग्ज़ाम हो चुका है, मेरे परसेंटेज लाइक 70 से आगे आ चुके हैं, एंड देन मेरे सारे मार्क्स बहुत अच्छे हो चुके हैं. लाइक उस टाइम मैंने ये सोचा, एंड देन मेरे बहुत सारे एग्जाम मतलब मेरे एग्जाम्स बहुत अच्छे से गए, एंड देन मेरा 2nd नंबर पे आया कॉलेज में, एंड देन आई एम सो हैप्पी टू. ओम शांति. यहाँ पे सभी उपस्थित मान्यवर को मेरा नमस्कार, और यहाँ पे सभी उपस्थित सदस्य एक ग्रुप के वर्कशॉप के, उनको भी मेरा प्रणाम. हमने ये 5 दिन, मेरे लिए ये 5 दिन बहुत ही महत्वपूर्ण और बहुत ही सुंदर थे. हम जैसे बोलते हैं कि जो सोच है, हमारी जो सोच है वो हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण है. अगर हम अच्छा सोचेंगे तो फिर हम अच्छा कर पाएंगे, या फिर हमारे साथ अच्छा होगा, हम आगे बढ़ सकेंगे. पर ये सोच को पॉजिटिव थिंकिंग में कैसे बदला जाए, हम पॉजिटिव थिंकिंग कैसे करें, ये मैंने ये पिछले 5 दिनों में सीखा है. और वो करने के लिए, वो पॉजिटिव थिंकिंग पाने के लिए बहुत कुछ अलग करने की ज़रूरत नहीं है. मतलब हम छोटी छोटी चीज़ों से, फॉर एग्जांपल हीलिंग वाटर है, हीलिंग सॉन्ग्स है, अगर हम वो प्ले करते हैं, हम अच्छा सोचते हैं, हम जब घर में खाना बनाते हैं तब जो थॉट्स जो हमारे आते हैं तो वो अगर अच्छे रखें हम, तो हम वो छोटी छोटी चीज़ों से हम ये पॉजिटिव एनर्जी, ये पॉजिटिव थॉट्स, इनर एनर्जी को चार्ज कर सकते हैं और हमारा लाइफ आगे बढ़ा सकते हैं, और बहुत ही अच्छी तरह से हम हर एक चीज़ में कामयाब हो सकते हैं. ये मैंने पिछले 5 दिनों में सीखा है. बाहर तो वैसे खूबसूरत बनने के लिए बहुत सारी चीज़ें मिलती है जो कि मतलब थोड़े समय के लिए ही उसका इफेक्ट रहता है, पर ये जो 5 दिनों में हमें सिखाया गया वो इनर एनर्जी, इनर ब्यूटी अगर हम चार्ज करते हैं तो उसका इफेक्ट कितना होता है और वो कितने देर तक रहेगा और कितने आप खुश रहोगे, वो मैंने ये 5 दिनों में सीखा है. ये कोर्स कंडक्ट करने के लिए मैं मैडम का बहुत आभारी हूँ और उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि ये कोर्स का पब्लिसिटी बहुत हो और हर एक व्यक्ति को इस कोर्स के बारे में पता चले और उनको ये कोर्स का लाभ मिल सके. ओम शांति. थैंक यू. ओम शांति. पहले तो मुझे लोगों से बात करना आता ही नहीं, लेकिन मैं बहुत सालों के बाद यहाँ आकर हिम्मत करके आपसे बोल रही हूँ. ये पहला चेंज हो गया. और मैं बहुत स्ट्रेस में रहती थी, मैं खुद को बहुत कम समझती थी. तो जो इमेज है कि मैं ये हूँ तो वो क्लियर हो गई कि मैं आत्मा हूँ, किसकी संतान हूँ. तो वो सारी एनर्जीज मुझ में है, लेकिन मैं उसको यूज़ नहीं करती थी. और मैं खुद को ये शरीर समझ के जो लोगों की हमारे बारे में जो क्या होता है, जो भावनाएं होती है उसको मैं रियल समझती थी. मतलब ये चेंज हो गया और स्ट्रेस से थोड़ा सा तो बाहर आ गई हूँ और आप लोगों से बात कर पा रही. ये चेंज हो गया. और यहाँ का वातावरण बहुत अलग है और बाहर का जो वातावरण है वो बहुत अलग है. यहाँ आकर दिल को बहुत सुकून मिळता आहे. ओम शांती. मी स्वाती बारसकर. माझा प्रॉब्लेम होता डिप्रेशन, जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. गेल्या जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून मी त्या प्रॉब्लेमला फेस करत होते. डॉक्टरांकडे गेले तरी सुद्धा मला काही म्हणजे परफेक्ट इलाज मिळत नव्हता.
त्यानंतर मला स्वतः आतूनच असं जाणवलं, मी देवाला अशी नेहमी म्हणायचे, देवा माझं काय चुकलं ते मला सांग. खूप त्रास व्हायचा. त्या दरम्यान असंच मला राजयोग मेडिटेशनबद्दल कळालं आणि जेव्हा मी कोर्स केला आणि मुरली ऐकायला लागले तेव्हा क्लिक झालं माझं काय चुकलं ते. या जन्मात नाही, मागच्या पास्ट कार्मिक अकाउंट. त्या 5 ते 6 वर्षात म्हणजे ॲक्च्युली माझं स्टुडंट लाईफमध्ये परफॉर्मन्स छान होता, पण काही गोष्टी लाईफमध्ये येत गेल्यामुळे सगळं डिस्टर्ब झालं. तोही गेला. शेवटी मी MSc मॅथमॅटिक्स तर केलं, चांगल्या मार्काने केलं, पण मनात जे दुःख होतं, ॲक्च्युली चूक तर माझीच होती. मी काही चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या लोकांना माझ्या मनावर कंट्रोल दिल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. तर मग नंतर मी राजयोग मेडिटेशन कोर्स केला. अगदी मला पहिल्या दिवसापासून तर माझा 5 दिवसाचा कंप्लीट झाला स्टार्टला, नंतर मी ऑनलाईन कंप्लीट केला. पण ती एनर्जी म्हणजे कुठेतरी मनात क्लिक झालं, नाही याच्याशिवाय वरती काहीच असू शकत नाही, हेच लास्ट आहे आणि हेच रिअल आहे, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. तर मग तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर मुरली रोज मोबाईलवर येत जायची. मग मी मुरली रोज ऐकायला लागली. सुरुवातीला कॉन्सेप्ट कळाल्या नाही, पण हळूहळू त्या क्लिअर होत गेल्या आणि मी हळूहळू मेडिटेशन पण सुरू केलं. आणि घरी परमिशन नसल्यामुळे मुरली मी म्हणजे घरी कोणी नसताना ऐकायचे. तर मग असंच एकदा मी माहेरी आल्यानंतर मॅडमला भेटायला आले आणि त्या 7 दिवसाचं ते व्हायब्रेशन जे मिळाले होते ती पॉवर होतीच, पण परत कुठे थोडं डिस्टर्ब झाले. मग एकदा मॅडमला भेटले आणि तेव्हा व्हायब्रेशनचे महत्त्व काहीच माहीत नव्हतं, पण मॅडमनी ते आपोआप मला माझ्यापर्यंत पोहोचलं. त्या दिवशी मॅडमला भेटल्यानंतर मी घरी गेले ना, त्या 5 ते 6 वर्षात जितकी शांती मनाला मिळाली नाही तितकी शांती मला मिळाली. इतकं सुंदर, म्हणजे असं वाटलं आत्तापर्यंतच्या आयुष्यात ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही. आणि म्हणजे ॲक्च्युली डिप्रेशन असल्यामुळे झोपेचाही प्रॉब्लेम, डिप्रेशन म्हटलं की शारीरिक प्रॉब्लेम, खूप सारे प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. त्यात मध्ये लग्न झालं, म्हणजे मी स्वतःला हील करण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी पण सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे परत त्या म्हणजे डिप्रेशनमध्ये जायचे. असं खूप वेळा झालं. ते 5 ते 6 वर्ष माझ्यासाठी खूप वाईट गेले. आणि जेव्हा मी आता 1.5 वर्ष झाले असतील मी राजयोगाला जॉईन झाले, तर मग ते व्हायब्रेशन मिळत गेले, ते ज्ञान, आणि त्यातून मनाची जी अंडरस्टँडिंग लेवल आहे, म्हणजे मी जे माझे लाईफ जे आहे ते मीच तयार केले, त्याला कुणी जबाबदार नाही. आपल्या स्वतःची जबाबदारी घेण्याची जी कपॅसिटी आहे ती निर्माण झाली. आणि जीवनात कोणती अचिव्हमेंट करण्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. बाहेरच्या कोणत्या गोष्टी त्याला इफेक्ट करत नाही. आपण जर स्ट्रॉंग असेल तर बाहेर फेल्युअर जरी आलं तरी आपण त्याला फेस करू शकतो, पण मन जर कमजोर असेल तर मग काहीच होऊ शकत नाही. ते झालं मॅडमच्या व्हायब्रेशनचे, तिथं ते कमाल जाणवली. राजयोग हा जो सब्जेक्ट आहे बेसिकली हा फार गहन आहे. याच्यामध्ये विवेकानंदांनी एक पूर्ण पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा जो पहिला इनिशियल जे ते लिहितात त्याच्यात ते म्हणतात ईच अँड एव्हरी सोल इज अ डिवाइन. आणि हे होण्यासाठी काय करायला पाहिजे तर राजयोग ते म्हणतात, म्हणजे टू मॅनिफेस्ट दिस डिवाइन कंट्रोलिंग द नेचर विच इज आउटसाइड, विच इज एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल. ओके, तर आता या योगा, प्राणायाम आणि बाकी एक्सरसाइजेस, रेस्पिरेटरी असतील किंवा जनरल एक्सरसाइजेस असतील, याचा उपयोग आपल्याला आपल्या कार्डियक बेसिकली डिसीजेसमध्ये जे आपल्याला मॅनिफेस्ट झालेले आहेत किंवा होणार असतील ते थांबण्यासाठी म्हणून उपयोग होतो. तो कसा होतो तर मी तुम्हाला सांगतो. पहिलं, या योगामुळे काय होतं तर आपल्यामध्ये 2 सिस्टीम कार्यरत असतात कंटिन्युअसली, ज्याला आपण ऑटोनॉमिक सिस्टीम असं म्हणतो. त्याच्यात एक पहिली सिस्टीम असते ती असते सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम असते ती पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. तर युजली जेव्हा आपण स्ट्रेस्ड आउट असतो, डिप्रेशनमध्ये असतो, राग येतो आपल्याला, तेव्हा ही सिम्पॅथेटिक नावाची जी सिस्टीम असते ती बॉडीमध्ये कार्यरत होते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, आपल्यामध्ये ॲड्रेनालिन नावाचा जो सबस्टन्स असतो, कॉर्टिसॉल नावाचा जो सबस्टन्स असतो, याचं प्रमाण खूप वाढायला लागतं. आता याच्यामुळे काय होतं तर आपला हार्ट रेट वाढायला लागतो, आपलं ब्लड प्रेशर वाढायला लागतं, आपल्या शुगरच्या लेवल्स वाढायला लागतात.
ज्या की आपल्यासाठी चांगल्या नसतात. ओके, कारण आपण पाहिलं, मी आता बरेच पेशंटला जेव्हा भेटतो तेव्हा ते जेव्हा मला हिस्ट्री देत असतात की काय किती म्हणजे मागच्या या आठवड्यामध्ये किंवा एक 4-5 दिवसामध्ये पेशंट डिप्रेशनमध्ये असतात, ते स्ट्रेस्ड आउट असतात, इमोशनली इम्बॅलन्स्ड असतात, असंच आपल्याला बघायला मिळतं. कुठलाही हार्ट अटॅकचा पेशंट मी असं पाहिला नाही की जो खूप आनंदी होता, काही झालं आणि त्यानंतर आलेला आहे. तर मेंटल वेलबिंग ही किती इम्पॉर्टंट आहे. कारण WHO सुद्धा आपल्याला एक डेफिनेशन दिली आहे हेल्दी, म्हणजे हेल्थ काय आहे बेसिकली, तर इट इज मेंटल, फिजिकल, सोशल वेलबिंग. ओके, अँड नॉट मेअरली अब्सेन्स ऑफ डिसीज. तर मेंटल हेल्थ आहे जी डॉक्टरांकडनं एवढी ज्याची काळजी घेतली जात नाही, ती आपण आता या राजयोग फाउंडेशनच्या मार्फत आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळाली असेल. बरोबर. आता या योगामुळे पहिली गोष्ट झाली की आपल्यामध्ये ज्या 2 सिस्टीम्स असतात त्याच्यातली जी सिम्पॅथॅटिक सिस्टीम मी सांगितलं की ज्याच्यामध्ये कॉर्टिसॉल, ॲड्रेनालिनचे लेवल्स वाढतात, आणि दुसरी सिस्टीम असते ती पॅरासिम्पॅथिक सिस्टीम. त्याच्यामध्ये काय होतं, आपला हार्ट रेट कमी होतो, आपलं ब्लड प्रेशर कमी होतं, आणि एक्झॅक्टली या योगामुळे आपली पॅरासिम्पॅथिक सिस्टीम ही ॲक्टिवेट होते आणि त्याचा आपल्याला अनुभव बघायला मिळतो. आता आपण पाहिले जे योगी असतात त्यांना आपला हार्ट रेट कमी करता येतो, त्यांना आपलं ब्लड प्रेशर पाहिजे तसं कमी करता येतं. हे का होतं, हे योगामुळे होतं. ओके, तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची योगामुळे जी होते ती म्हणजे आपल्याला पॅरासिम्पॅथिक सिस्टीम ही ॲक्सेलरेट करता येते, आपल्याला हार्ट रेट कमी करता येतो, आपल्याला ब्लड प्रेशर कमी करता येतो, आपल्याला साखर रक्तातली कमी करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे काय होते, एजिंग कुठेतरी हॉल्ट होतं. याच्यामध्ये कसं असतं, जीन्स असतात, त्यांच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात, आणि क्रोमोझोम्समध्ये टिलोमर्स नावाचा प्रकार असतो. जसं हे टिलोमेर्स रिड्यूस होत जातात, म्हणजे त्याची साईज कमी होत जाते, तसं तसं माणसाचं एजिंग दिसायला लागतं. जसं की जो फ्रेशनेस आहे तो कमी व्हायला लागतो, सुरकुत्या यायला लागतात, बाकीचे प्रॉब्लेम चालू होतात, जसं की चालायचा प्रॉब्लेम होतो, मोस्टली गुडघे दुखणं वगैरे. तर हे काय होतं, योगामुळे हे जे टिलोमेअर्सचं जे रिडक्शन आहे ते हॉल्ट होतं, त्यामुळे तुमचं एजिंग हॉल्ट होऊन जातं. तिसरी गोष्ट म्हणजे योगामुळे तुमच्या ब्रेनमध्ये एन्डॉर्फिन्स नावाचं एक पदार्थ असतो, तो तयार होतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला एक वेलबिंग वाटायला लागतं, मेंटली आपल्याला खूप चांगलं वाटायला लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जे स्पिरिच्युअल लेवलवरती जे काय आपण त्यापर्यंत पोहोचू शकणं मुश्किल आहे, की जे योगी असं जे असतात ते पाण्यावरती पडायला लागतात, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड इकडनं तिकडे जातात, त्या स्टेटला तर आपल्याला जायचं नाही. पण या 3 गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये करता येतील, ज्या की हृदयाच्या दृष्टीने ॲज वेल एज आपल्या पूर्ण फिजिकल हेल्थच्या दृष्टीने चांगल्या असतील. एक आणखीन गोष्ट, जसं मॅडमनी सांगितलं, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, म्हणजे हार्ट किंवा बाकी गोष्टीचा डिसीज होण्याच्या आधी, हार्ट आहे किंवा मेंदूचा आहे किंवा किडनीचा आजार आहे, ते होण्याच्या आधी काय काय आपल्याला प्रिकॉशन्स घेता येतील हे आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये बघतो. जसं प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी हे त्यातलं एक भाग आहे. आता जे कार्डियक डिसीजेस होतात त्याच्यामध्ये जे रिस्क फॅक्टर्स असतात, बेसिकली सगळ्यात त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स अँड नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे की पेशंटचं वय, त्याच्यानंतर त्याचं लिंग, त्याच्यानंतर त्याचं एथनिसिटी, म्हणजे तो एशियन आहे का इंडियन आहे. आता हे जे हे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला आपण बदलू शकत नाही, बरोबर. पण त्याच्यानंतरचे जे रिस्क फॅक्टर्स येतात ते म्हणजे ब्लड प्रेशर, दुसरं शुगर, डायबिटीज, तिसरं म्हणजे ओबेसिटी, वेट, नंतर आपलं टोबॅको किंवा अल्कोहोलचं जे काही सेवन असेल ते. तर आता ह्याच्यामध्ये इन जनरल मला एक गोष्ट खूप सांगावीशी वाटते, म्हणजे की ब्लड प्रेशरमुळे मॅक्सिमम 1/3 केसेसमध्ये आपण पाहतो ज्यांना की पॅरालिसिस झालेलं असतं किंवा हृदयाचा त्रास झालेला असतो, त्या पेशंटमध्ये 1/3 पेशंटमध्ये साधारण हायपरटेन्शनचं प्रमाण येतं, आणि डायबिटीस अर्ध्या लोकांना डायबिटीस असतो. आता ह्याच्यामध्ये आपलं ब्लड प्रेशर आपल्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल. एक तर मी सांगितलं योगामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहू शकतं, कारण की त्याच्यामध्ये तो पॅरासिम्पॅथिक सिस्टीमला ॲक्टिवेट करून बीपी आणि हार्ट रेट कमी करतो. आणि जे खूप निग्लेक्टेड आहे ते म्हणजे की सॉल्टचं प्रमाण, जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो. मी सगळ्या माता भगिनींना सांगेन की आता WHO एक मध्ये सर्वे केला होता, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं त्यांना की साधारण आपल्या जेवणामध्ये 11 ग्रामपेक्षा जास्त सॉल्ट यूज होते, आणि ते रिकमेंडेड आहे साधारण 5 ग्रॅमपर्यंत, म्हणजे खूप जास्त प्रमाण, डबलपेक्षा जास्त ते वापरलं जाते. आता 5 ग्रॅम म्हणजे किती असतं, साधारण 1 स्पून जर हिप जो असतो तेवढं 5 ग्रॅम होतं, ठीक आहे. आणि
ज्या पेशंटला ऑलरेडी हार्टचा त्रास आहे त्या लोकांमध्ये तर हे प्रमाण साधारण 3 ग्रॅमपेक्षा कमी घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण वापरतो 11 ग्रॅम आणि आपल्याला रिकमेंडेड आहे साधारण 5 ग्रॅम. तर एक मिठावरती थोडं आपल्याला संयम जेवणामध्ये वापरताना केला पाहिजे. आणि मॅडमनी सुद्धा आपल्याला बरंच ट्रेन केलेलं आहे याच्याबद्दल. ठीक आहे, थँक्यू सो मच. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मला डॉक्टर सुधा कांकरिया, डॉक्टर प्रकाश कांकरे यांनी या ठिकाणी निमंत्रित केलंय, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. तर तशी आम्हाला माहिती मिळते की त्यांचं अतिशय चांगलं काम आहे. 4000पेक्षा जास्त रुग्णांना त्यांनी आतापर्यंत बरं केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता आपण उदाहरण ऐकलीत की अतिशय प्रत्येकाला त्याचा अतिशय चांगला असा उपयोग झालेला आहे. म्हणजे आता आपण ट्रीटमेंट जर घेतली की त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो. याचं अनेक मॅडमने सांगितलंय की न्यूरोलॉजी आता आहे, आपला जे शरीर नर्व्स असतात, आपल्या ग्लँड्स असतात, ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो आणि ते आपल्या शरीराला बरं होण्यासाठी मदत करत असतात. आणि म्हणूनच हा मेडिटेशनचा जो कोर्स आहे हा अतिशय उपयोगाचा आहे. हा ब्रह्मकुमारीचा योग राजयोगाचा कोर्स आहे, अतिशय चांगला कोर्स आहे. आता आपल्याला मॅडमने चांगलं काम केलेलंच आहे, त्यांचं असंच कार्य चालू राहावं. आणि त्यांनी कॅन्सर रुग्णांना त्यांनी काही केलेलंच आहे, तर आमच्या कॅन्सर रुग्णांना त्यांनी मदत करावी भविष्यामध्ये, असे मी त्यांना एक विनंती करीन की. आणि त्यांना ट्रीटमेंट घेत असताना तसं ट्रीटमेंट झाल्यावर सुद्धा त्यांना गरज असते. कारण आमचा ब्रेस्टचा सपोर्ट ग्रुप आहे, स्त्रियांमध्ये ब्रेस्टचं प्रमाण खूप आहे कॅन्सरचं. तर त्यातून बरं झालेलं स्त्रिया एकत्र येऊन त्यांचा तो ग्रुप असो, सपोर्ट ग्रुप, त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना निमंत्रित करूयात. आणि त्यांना ते जास्त त्यांना कसं पॉझिटिव्ह एनर्जीनी आणि कसं चांगलं आयुष्य जगता येईल यासाठी गायडन्स त्यातून निश्चित मिळू शकेल. आजचे शिबिराचे संयोजिका कांकरिया मॅडम, कांकरिया सर, गरुड सर, गरुड मॅडम व सर्व लाभार्थी, मागील 5 दिवसापासून मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. तर ते मार्गदर्शन एकदम अतिशय महत्त्वाचं आहे, चांगलं आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने कांकरिया मॅडमचं, कांकरिया सरांचं मी आभार मानतो की त्यांनी आपल्यासाठी जे शिकवलं आहे ते आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंबन करणार आहे, त्याचा फायदा करणार आहे आणि त्याचा उपयोग करणार आहे, जेणेकरून आपलं जे लाईफ आहे सुख समृद्धी आणि भरभराटीने आणि चांगलं राहील, हेल्दी राहील, हे असं मी हे करतो. आजच्या हे कोरोना काळात जे कोरोना पेशंटकडे कुणी जायला तयार नसतो, अशा वेळेस मॅडमनी जवळजवळ 4,500-5 हजार पेशंटचे जवळ जाऊन त्यांना मार्गदर्शन करून ट्रीटमेंट करून त्यांना बरं केलेले, हे एक चांगलं गोष्ट त्यांनी मॅडमनी केलेलं आहे. तर मॅडम एक फक्त डॉक्टर नाही आहे, ते एक ज्ञानाचा भंडार आहे. आपण त्यांच्या ज्ञानाचा भंडाराचा उपयोग घ्यावा, त्यांच्याकडून आपण शिकून घ्यावा, शिकून आपल्या जीवनामध्ये अवलंब करावा आणि आपले जवळचे गावाचे सगळ्या लोकांचं जे जीवन चांगलं होईल तसं हे करावं, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. वो मेरा बाबा है,
शांति। मैं डॉक्टर सुधा कांकरिया यहाँ पर राजयोगा हीलर ग्रुप, आनंद ऋषि जी हॉस्पिटल का प्रिवेंटिव कार्डियोलॉजी डिपार्टमेंट और रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, इन तीनों ही संस्था के माध्यम से हीलिंग की ट्रेनिंग, ये 5 दिन का वर्कशॉप यहाँ पर संपन्न हुआ। बहुत अच्छा रिस्पांस मिला। 72 पर्सन्स इसमें शामिल हो गए, 2 बैचेस ली गई। इस समय एडिशनल सिविल सर्जन डॉक्टर महावीर कटारिया उपस्थित थे। उनके साथ में कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर अमित थोपटे और कैंसर तज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड़ यहाँ पर उपस्थित थे। उन्होंने भी हीलिंग की ट्रेनिंग, इस वर्कशॉप की ज़रूरत बताई। यहाँ पर इस कार्यशाला में वर्कशॉप में क्या सिखाया गया, तो हीलिंग की एनर्जी हम में ही उपस्थित होते हैं, इसीलिए स्वस्थ कहा गया है, हेल्दी कहा गया है। इन दोनों ही शब्दों का अर्थ है कि हीलिंग की पावर हमारे ही मन में और शरीर में उपस्थित होती है। उसको कैसा एक्टिवेट करना, जागरूक करना, इसकी विधि इस कार्यशाला में वर्कशॉप में सिखाई गई। राज योगा मेडिटेशन के माध्यम से सबसे अधिक हीलिंग की पावर हम क्रिएट कर सकते, रेडिएट कर सकते, जिससे सेल्फ हीलिंग और डिस्टेंट हीलिंग भी कर सकते, सकाश दे सकते, वाइब्रेशन दे सकते हैं। जब हम सोल कॉन्शियस होते हैं, आत्मभान में आते हैं, आत्मा समझ परमात्मा से कनेक्ट करते हैं, तो वो हीलिंग की मैक्सिमम एनर्जी क्रिएट होती है। वो हम खुद के लिए जब यूज़ करते हैं तो सेल्फ हीलिंग होता है, दूसरों के लिए प्रवाहित करते हैं, रेडिएट करते हैं, तो वो डिस्टेंट हीलिंग होता है। ये दोनों ही सेवाएं यहाँ पर चालू है, चालू रहेंगी। इस वर्कशॉप में ये भी समझाया गया है कि जब हमारी जो थॉट्स होते हैं, इमोशंस होते हैं, या तो जो हम मेडिटेशन करते हैं, उसका इफेक्ट साइको, न्यूरो, इम्यूनो, एंडोक्राइनोलॉजी पर होता है। माने शरीर की जो मुख्य सिस्टम्स है उसमें सकारात्मक बदलाव होता है। इम्यूनिटी पावर बढ़ जाती है, ब्रेन की पावर बढ़ जाती है, हार्मोन्स भी बैलेंस होने लगते हैं और इसके कारण हम बीमारी को दूर रख सकते हैं। तो ये हीलिंग की ट्रेनिंग सबके लिए बहुत उपयुक्त है और सेल्फ हीलिंग और डिस्टेंट हीलिंग की सेवा राजयोगा ग्रुप के माध्यम से इसके आगे भी लगातार शुरू रहेंगी, तो उसका लाभ सबने लेना चाहिए, ऐसी रिक्वेस्ट मैं आप सबको करती हूँ। धन्यवाद। थैंक यू। ओम शांति।